नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपल्या ऑरामधली जी महत्त्वाची 7 चक्र असतात, ती बॅलन्समध्ये ठेवणं, ती हेल्दी ठेवणं, हे आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल. या चक्रांबद्दल जर का पूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला हवी असेल तर माझा या चॅनलवरचा सप्तचक्र हा व्हिडिओ कोर्स आहे, हा तुम्ही नक्की बघा. यामध्ये मी प्रत्येक चक्राबद्दल अतिशय डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. ही चक्र बॅलन्समध्ये ठेवण्यासाठी किंवा हेल्दी ठेवण्यासाठी खूप टेक्निक्स आहेत, जसं की मेडिटेशन. एक सप्तरंग मेडिटेशन सुद्धा मी या चॅनलवरती पोस्ट केलेलं आहे. ते ऐकून तुम्ही तुमची साती चक्र नेहमी संतुलित ठेवू शकता. पण आज आपण आपल्या साती चक्रांना हील करणार आहोत आणि संतुलित करणार आहोत या पेंडुलमच्या मदतीने. येस. सो सगळ्यात आधी मला तुमची ही साती चक्र हील करण्यासाठी परमिशन द्या. थँक्यू, मला हीलिंगची परमिशन दिल्याबद्दल. सो आता तुमचे डोळे हलकेच मिटा. लांब गहिरे श्वास घ्यायला सुरुवात करा. लांब गहिरे श्वास. व्हेरी गुड. जसजसे तुमचे श्वास लांब गहिरे होत आहेत तसतसं तुमचं शरीर रिलॅक्स होत आहे, फील करा. आणि जसजसं शरीर रिलॅक्स होत आहे तसतसं तुमचं मनही रिलॅक्स होत चाललं आहे, फील करा. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. सो आता मी हिलिंग सुरू करीन. 1 बाय 1 आपण एकेका चक्राचं हिलिंग करणार आहोत. आणि तुम्ही डोळे मिटून सुद्धा हे हिलिंग एक्सपिरियन्स करू शकता किंवा डोळे उघडून सुद्धा हा व्हिडिओ बघून हे हिलिंग एक्सपिरियन्स करू शकता. इन एनी केस हिलिंग तर नक्की होणार आहे. सो सुरुवात करूया मूलाधार चक्रापासून. मूलाधार चक्र म्हणजे रूट चक्र आपल्याला स्थिरता आणि सुरक्षितता देतं. जर का ते बॅलन्स असेल तर, आणि त्याचा बॅलन्स गेला तर मग आपल्याला थोडं अस्थिर, अस्वस्थ वाटायला लागतं. आर्थिक ताण तणाव आपल्याला येऊ शकतो. सो आता सगळ्यात आधी आपण आपलं रूट चक्र म्हणजे मूलाधार चक्र हे बॅलन्स करूया, हील करूया या पेंडुलमच्या मदतीने. आता आपण बॅलन्स करणार आहोत स्वाधिष्ठान चक्र म्हणजे सॅक्रल चक्र, जे आपल्याला आपल्या भावना, क्रिएटिव्हिटी, आनंद याच्यासाठी त्याचं महत्त्व आहे. ते बॅलन्स असेल तर, आणि त्याच्यात इम्बॅलन्स झाला तर आपल्याला गिल्ट येऊ शकतं, भावनिक अस्थिरता येऊ शकते किंवा नात्यांमध्ये आपल्या समस्या येऊ शकते. तर आता बॅलन्स करूया आपलं स्वाधिष्ठान म्हणजे सॅक्रल चक्र.
आता आपण हील आणि बॅलन्स करणार आहोत मणिपूर चक्र म्हणजे सोलर प्लेक्सिस चक्र, जे आपल्याला देतं आत्मविश्वास आणि निर्णय शक्ती. आणि जर का हे इम्बॅलन्स असेल तर आपला कॉन्फिडन्स कमी असतो, आपल्याला राग येतो, आपल्याला दुसऱ्यावरती कंट्रोल ठेवावा सतत असं वाटत राहतं. सो आता आपण बॅलन्स करूया आपलं सोलर प्लेक्सिस चक्र. आता खालच्या आणि वरच्या चक्रांना जोडणारं मधलं आपलं चक्र अनाहत चक्र म्हणजेच आपलं हार्ट चक्र अतिशय महत्त्वाचं चक्र आहे. प्रेम आणि करुणा यांचं प्रतीक. ते बॅलन्समध्ये असलं पाहिजे नेहमी. इम्बॅलन्स असेल तर आपल्याला मत्सर वाटू शकतो, दुःख येतं, नात्यांमध्ये तुटलेपणा जाणवू शकतो. त्यामुळे आपलं हार्ट चक्र म्हणजे अनाहत चक्र नेहमी हेल्दी असणं आणि बॅलन्समध्ये असणं हे अतिशय गरजेचं आहे. सो आता आपण ह्या पेंडुलमच्या सहाय्याने आपलं अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्र, हार्ट चक्र हे बॅलन्स करूया, संतुलित करूया, हील करूया. आता आपण बॅलन्स करणार आहोत आपलं विशुद्धी चक्र म्हणजे थ्रोट चक्र. संवाद किंवा स्वतःबद्दलची अभिव्यक्ती करणारं हे चक्र आहे. बॅलन्स त्याचं असणं जरुरीच आहे. यासाठी इम्बॅलन्स झालं तर आपल्या बोलण्यामध्ये अडथळा येऊ शकतो. आपण आपल्या मनातलं
सत्य हे लोकांच्या समोर व्यक्त करू शकत नाही. सो आता आपण बॅलन्स करूया आपलं विशुद्धी चक्र म्हणजेच थ्रोट चक्र या पेंडुलमच्या मदतीने. आता आपण हील बॅलन्स करूया आपलं आज्ञाचक्र म्हणजे आपलं थर्ड आय चक्र. अंतर्ज्ञान मिळवण्यासाठी आणि स्पष्टता आपल्या वागण्या बोलण्यात येण्यासाठी महत्त्वाचा इम्बॅलन्स झाला की आपला एक गोंधळ उडतो, निर्णय घेण्यामध्ये आपल्याला अडचण होते, आपले इंट्युशन आपल्याला अजिबात नसते. सो बॅलन्स करूया आपलं आज्ञाचक्र म्हणजेच थर्ड आय चक्र या पेंडुलमच्या सहाय्याने. आता आपण हील आणि बॅलन्स करणार आहोत आपलं सगळ्यात शेवटचं क्राऊन चक्र, सहस्त्रार चक्र. क्राऊन चक्र आपल्याला आध्यात्मिक आपल्या प्रगतीसाठी महत्त्वाचं आहे, शांती देतं. जर का क्राऊन चक्र आपलं बॅलन्स नसेल म्हणजे सहस्त्रार चक्र बॅलन्स नसेल तर आपल्याला थोडं डिस्कनेक्ट झाल्यासारखं वाटतं, लाईफमध्ये काही एम नसल्यासारखं, काही उद्देश नसल्यासारखं आपल्याला वाटू शकतं. त्यामुळे सहस्त्रार चक्र आता आपण ह्या आपल्या पेंडुलमच्या मदतीने बॅलन्स आणि हील करूया.
सो तुम्हाला आता कसं वाटतं एक्झॅक्टली हे नक्की कमेंटमध्ये लिहा. आता आपण ही आपली सगळी चक्र बॅलन्स केलेली आहेत, संतुलित केलेली आहेत आणि हीलही केलेली आहेत. आता आपण ही सगळी चक्र अलाइन करूया, म्हणजे सगळी 7 चक्र एकमेकांशी आणि डिवाइनशी आपण आता अलाइन करूया. वंडरफुल. आय रिअली कुड फील ऑल द अलाइनमेंट. मला इथे डोक्यावरती सुद्धा खूप सेन्सेशन्स येत आहेत. एनिवे, तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही माझ्या या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा. तुम्हाला अजूनही कुठल्याही प्रकारचं हीलिंग हवं असेल पेंडुलम थ्रू तर मला ते नक्की कळवा. मी नक्की त्याचा व्हिडिओ पोस्ट करीन. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा जेणेकरून सगळ्यांना त्याचा फायदा होईल. आणि जेव्हा केव्हाही तुम्हाला फ्युचरमध्ये असं वाटेल की कुठलंही तुमचं चक्र इम्बॅलन्स झालेलं आहे, असंतुलित झालेलं आहे किंवा लाईफमध्ये काहीही कुठल्याही प्रकारचे इश्यूज जर येत असतील तर जस्ट कम बॅक टू धिस व्हिडिओ. हा व्हिडिओ बघा 10-15 मिनिटाचा काय जो काय होईल ते, आणि फील करा तुमची सगळी चक्र बॅलन्स होताना. थँक्यू सो मच. आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.